सणवार म्हणले की माणसाला झोप लागत नसायची. आम्हाला आमचं वडील लांब दुकान मसवडला जायचं बाजारला. मग आम्ही बारक मग आम्हाला कपडे आणायची जायची की नाही सणावाराला. मग आमच्या आईला कधी दुकान माहित नव्हतं. मरेपर्यंत माझ्या आईला दुकान माहिती नाही. कपड्याचं दुकान माहित नाही, किराण्याचं माहित नाही, बांगडीचं दुकान माहित नाही, कशाच माहित नाही. एवढी लेकांची लग्न लेकरांची झाली पण कधीच माझ्या आई बाजारला नाही. सगळं ते आमच्या वडिलांनीच करायचं. मग ते आमच्या आईला बांगड्या भरायला कासार घरी, संक्रांतीच्या टायमाला खण आणायला खण घरी ते का कुंभार घेऊन यायचा. मग कशाला आमची आई कुठं जातच नव्हती राग अशी. आणि तुम्हाला कपडे घ्यायचे म्हणले आम्हाला कपडे घ्यायचे म्हणले हे का ती सुतळी एक घ्यायची आणि त्या सुतळीचं माप घ्यायचं. मग ती कुठवर लागायची ती तिथवर ती सुतळी बघा. आणि त्या सुतळीचं माप घेऊन ते आमचे वडील कपडे आणायला आणायचं. मग ती बरोबर बसायची. तुम्हाला कधी दुकानात नेत नव्हते? नाही नव्हतं नेत दुकानात. म्हणजे दुकान लय लांब असायचं मसवडला आणि आम्ही राहायला कुठं कासारवाडीत. मग ती किती 4-5 हितनं नाकलू जितकं कधी चालत जायचं. म्हणून जात चालत चालत जायचं. आणि मग लयच आपलं अर्जंट काम असलं तर एखाद्याची बैलगाडी भाड्यानं करायची, त्याला 3 रुपये 2 रुपये द्यायचं भाड्यानं आणि ती गाडी न्यायची. मग तिथं मग त्या गाडीत बसवायची सगळीजण माणसं आणि मग घेऊन जायची. ती ज्याला ज्याला कपडे घ्यायचे ती त्याला